नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवाराच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज येणार आहे श्रावण स्पेशल ब्लॉग. तर मी अंगण वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे, झाडून वगैरे धुवून घेतलेलं आहे. उंबरठ्याला लेपन करते हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. स्वस्तिक काढते आहे मी. पूर्वीचे लोक बोलायचे की घराची कळा अंगण सांगतं. त्याच्यामुळे आपलं अंगण जर स्वच्छ छान असेल तर घराची परीक्षा होत असते. मी फक्त ओटाच साफ केलेला आहे, बाकीचं मी नंतर खालचं साफ करून घेणार आहे. ते झाडं फुलांची पानं वगैरे पडलेली आहे. तर रांगोळी काढून घ्यायची आहे आपल्याला. सकाळी सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून आणि मग उंबरठा पूजन करायचं आहे आपल्याला. उंबरठा पूजन झालं की आपल्याला रांगोळी पण काढून घ्यायची आहे. रांगोळी उंबरठा पूजन असलं की अगदी प्रसन्न वाटतं. मी फुलं पण अर्पण केलेले आहेत उंबरठ्याला. निरांजन लावून घेतलेले आहे. तिथे पण उंबरठ्याच्या बाजूने निरांजन ठेवलेली आहे. बघा किती प्रसन्न वाटतंय. पूजेची तयारी पण करून घेतलेली आहे मी. फुलं बेल वगैरे जे ज्या वस्तू लागतात त्या मी काढून घेतलेल्या आहे. पंचामृत तयार करून घेतलेलं आहे. पूजेसाठी मी खाली स्वच्छ जागा करून घेतलेली आहे. पुसून वगैरे घेतलंय. स्वस्तिक काढून घेते आहे. हे नाग नरसोबा, त्याला आघाड्याची आणि दुर्वाची माळ घालते आहे मी. शनिवारी पण घालतात, सोमवारी पण घालतात. वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे आपल्याला. गंध वगैरे लावून त्याची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. निरांजन लावून घेतलेली आहे मी. आपल्याला सोमवारची पूजा मांडायची, त्यासाठी मी पाट ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावरती वस्त्र टाकून घेतलेला आहे. एक छोटा चौरंग ठेवते आहे मी त्याच्यावरती. देवाचं ताट घेतलेलं आहे. त्यात आपल्याला गणेशजी ठेवून घ्यायचे आहेत. पहिले माझी देवपूजा तर झालेलीच होती. अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपतींना शुद्ध जल वाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे. त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृताने. नंतर शुद्ध पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे देवांना. आणि कोरड्या कपड्याने पुसून खाली मी तांदळाचं आसन दिलेलं आहे त्यांना. तांदळाचं आसन देऊन गणपती ठेवून घेतलेले आहेत. त्यांना फूल गंध वगैरे अर्पण करून घेतलेलं आहे. गणेशजींना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा खूप प्रिय आहेत. तुमच्याकडे असेल तर वाहू शकतात, नसेल तर काही हरकत नाही. नंतर मी बेलाचं पान ठेवून घेतलं आहे ताटामध्ये. त्याच्यानंतर महादेवांची पिंड ठेवलेली आहे. स्वच्छ पाण्याने अभिषेक करते आहे. त्याच्यानंतर पंचामृत अर्पण केलेलं आहे. पंचामृत नसेल तर तुम्ही दूध अर्पण केलं तरी चालेल. दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने. असं पण महादेवांना शुद्ध पाण्याचा अभिषेक जास्त प्रिय आहे. स्वच्छ करून घेतलेले आहे देव. त्यांना पण आसन अक्षदांचं आसन ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यावरती शिवजींची पिंड ठेवून घेते मी. त्याला भस्म किंवा चंदन अर्पण करायचं आहे. अक्षदा, मी कापसाचं वस्त्र केलेलं होतं ते पण अर्पण करून घेते आहे. तुम्हाला जर धोत्र्याचं फळ फूल मिळालं तर तुम्ही ते अर्पण करा.
शिवजींना प्रिय धोत्र्याचं फूल, बेल, गोकर्णाचं फूल, हे फुलं आणि बेलाची पानं वाहताना शिवजींचं नामस्मरण करायचं आहे आपल्याला. ओम नमः शिवाय म्हणू शकतात तुम्ही किंवा दुसऱ्या मंत्राचा जप केला तरी चालेल. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून केलं तरी चालेल. पांढऱ्या कलरचे फुलं पण महादेवांना खूप आवडतात. मला 4-5 बेलाचे पानं मिळाले होते, मी तेवढेच अर्पण करून घेतलेले आहेत. गणपतींना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवते. पाणी फिरवून घ्यायचं आहे वंदन करून. आजची शिवमूठ आहे तांदळाची. शिवमूठ अर्पण करायची आहे. शिवमूठ मी साईडला ठेवली आहे. हेच दाणे आपण पक्ष्यांना देऊ शकतो. मग फळाचा वगैरे नैवेद्य वाहून घ्यायचा आहे. मी ह्या बेलवाती बनवलेल्या आहेत, त्या तुपात भिजवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर मी परत 2-3 दिवसानंतर व्हिडिओ टाकेल बेलवातींचा. कशा बनवतात बेलवाती, घरीही बनवू शकतात. असं काही नाही की विकतच आणल्या पाहिजे. कोणी 108 लावतं, कोणी 125 लावतं. तर त्या मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत. जोपर्यंत सोमवाराची कहाणी वाचते तोपर्यंत त्या पेटतील मग छान. या पद्धतीने मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. मी आता कहाणी वगैरे वाचून घेते आहे. धूप वगैरे लावून घेतलेला आहे. या पद्धतीने साधी सिंपल पूजा केलेली आहे मी. आणि असं पण म्हणतात की भोळा महादेव, महादेवाला साधी सिंपल पूजा पण प्रिय आहे. असं काही नाही की हे पाहिजे किंवा ते पाहिजे. कहाणी वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला गणपतीची आणि महादेवाची आरती म्हणायची आहे. मी आता आरती करून घेते आहे. या पद्धतीने आपली पूजा सगळी झालेली आहे. साधी सिंपल पूजा केलेली होती. इथे मी शिवस्तुती म्हणते आहे आता. कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मजकोलतारी. आणि त्या वाती जळून झाल्या असतील तर त्या पाण्याने वगैरे कशाने विझवायच्या नाहीये. त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आपल्याला. या पद्धतीने माझी पूजा झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच व्हिडिओमध्ये.